मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत की पुण्यातील एका अनाथ आश्रमामध्ये विनायक हा राघव आणि मधूचा मुलगा नसून तो एक अनाथ मुलगा असल्याचं सत्य आता सिंधू समोर येणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सिंधू विनायकची ट्रीटमेंट करण्यासाठी रेंटवर एका घरामध्ये सावीला घेऊन राहत असते, कारण तिला राघव आणि रत्नपारखींचे कुठल्याही प्रकारचे उपकार नको असतात। त्यानंतर सिंधू पुण्यातच मेडिकल फील्डमध्ये जॉब शोधत असते, कारण तिला पैशांची खूप गरज असते। तर दुसरीकडे रुक्मिणी काकूने विनायक ज्या अनाथ आश्रमात होता तिथे एक क्लिनिक चालू केलेलं असतं। अनाथ आश्रमातील प्रत्येक मुलावर वेळेवर उपचार व्हावेत, 24 तास त्यांना तिथे मेडिकल सेवा मिळावी हा त्यामागचा हेतू असतो। आणि त्याच हॉस्पिटलचं उद्घाटन रुक्मिणी काकू राघव आणि मधूच्या हस्ते करण्याचं ठरवते। तर इकडे सिंधू त्याच अनाथ आश्रमातील हॉस्पिटलची बातमी पेपरमध्ये वाचते आणि त्यांना एका चांगल्या डॉक्टरची गरज असल्याचं सिंधूला समजतं। तेव्हा सिंधू लगेच त्या अनाथ आश्रमात जॉबसाठी फोनवर कॉन्टॅक्ट करते। तर दुसरीकडे रुक्मिणी काकू राघव आणि मधूला अनाथ आश्रमात घेऊन आलेली असते। तेव्हा तेथील सर्व छोटी छोटी मुलं राघवजवळ पळत येतात आणि त्याला विचारू लागतात की विनायक तुमच्यासोबत आला नाही का? तेव्हा राघव त्यांना सांगतो, नाही, आज तो थोडा बिझी होता ना, नेक्स्ट टाईम मी नक्कीच त्याला इथे घेऊन येणार। आणि त्याच वेळेला आश्रमातील मॅडम तिथे येतात। त्या म्हणत असतात की तुम्ही अगदी वेळेवर आलात बघा, मी आजच आश्रमातील या हॉस्पिटलसाठी एक डॉक्टर फायनल केला आहे आणि हॉस्पिटलचं कामसुद्धा पूर्ण झालं आहे। आम्ही फक्त उद्घाटनासाठी तुमची वाट पाहत होतो। त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की ही खूप चांगली गोष्ट आहे की क्लिनिक चालू होण्याच्या अगोदरच तुम्ही एका डॉक्टरांची निवडसुद्धा केलीत। त्यावर मधू विचारते, तुमचे डॉक्टर कुठे आहेत? त्यांना बोलवा ना, कारण क्लिनिकचं उद्घाटन जर त्यांच्या हस्ते झालं तर खूप बरं होईल। तेव्हा रुक्मिणी काकू म्हणते, राणी अगदी बरोबर बोलत आहे, कारण या क्लिनिकची सर्व जबाबदारी शेवटी त्या डॉक्टरांचीच आहे। तेव्हा आश्रमातील त्या मॅडम म्हणत असतात की आमची अशी इच्छा होती की राघव सर या शहरातील एक नामवंत IPS ऑफिसर आहेत, हे उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावं। त्यावर राघव म्हणतो, देवाच्या नंतर जो कोणी असतो ना तो डॉक्टर असतो आणि जेव्हा जेव्हा वेळ येईल ना तेव्हा आपण त्यांचा सन्मान करायलाच हवा। तेव्हा मधू म्हणते, आपण एक काम करूयात का, राघव आणि ते डॉक्टर दोघांच्या हस्ते या क्लिनिकचं उद्घाटन करूयात। आणि मधूची ती आयडिया सर्वांनाच खूप आवडते आणि त्याच वेळेला सिंधू तिथे येते। तर सिंधूला समोर पाहताच सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते आणि तेव्हाच आश्रमातील त्या मॅडम सिंधूची ओळख करून देत रुक्मिणी काकू आणि राघवला सांगू लागतात की या आहेत डॉक्टर सिंधू। आपलं नशीब की यांनी या पोस्टसाठी इथे अप्लायसुद्धा केलं होतं। डॉक्टर सिंधू आपल्या बॅचची टॉपरच नाही तर त्या कॉलेजची रँकिंग होल्डरसुद्धा आहे। त्या एक अतिशय हुशार डॉक्टर आहेत। तर तेव्हा राघव सिंधूकडे एकटक पाहतच राहतो। तेव्हा आश्रमातील मॅडम सिंधूला सर्वांची ओळख करून देत सांगतात की या आमदार रुक्मिणी रत्नपारखी हा त्यांचा पुतण्या राघव रत्नपारखी। हे मेडिकल क्लिनिक त्यांच्याच पैशातून सुरू झालं आहे आणि आश्रमात जास्तीत जास्त डोनेशन यांच्याकडूनच येत असतं, म्हणून म्हटलं तुमची ओळख या सर्वांसोबत करून द्यावी। तर सिंधूला मोठा धक्काच बसतो। त्यानंतर रुक्मिणी काकू चिडूनच म्हणते, स्वाती मॅडम, हे तुम्ही खूप चुकीचं केलंत, तुम्ही या डॉक्टरांची निवड करायला नको होती। त्यावर स्वाती मॅडम म्हणत असतात की डॉक्टर सिंधू या जॉबसाठी एकदम योग्य आहेत, वाटलं तर तुम्हाला मी त्यांचे सर्व सर्टिफिकेट्स दाखवते। मला नाही वाटत की आपल्याला या डॉक्टरांपेक्षा आणखी कोणी दुसरा चांगला डॉक्टर भेटू शकतो जे हे काम अगदी जबाबदारीने सांभाळू शकेल। तेव्हा रुक्मिणी काकू म्हणत असते की मला या मुलीची सगळी कुंडली माहिती आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला एखादा दुसरा डॉक्टर शोधायला हवा। तेव्हा सिंधू त्या स्वाती मॅडमला म्हणते, राहू द्या, यांना समजवण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण काही लोकांना समजावून काही फायदा नसतो, ते तेच करतात जे त्यांच्या मनात असतं। म्हणून आता सिंधू लगेच तेथून जाण्यासाठी निघते। तेव्हा राघव चिडूनच म्हणतो, रुक्मिणी काकू, तू हे बरोबर केलं नाहीस। तर काकू विचारते, राघव तुला नक्की काय म्हणायचं आहे?
तर राघव म्हणतो, हे बघ काकू, सिंधू एक हुशार डॉक्टर आहे हे मला चांगलंच माहिती आहे, कारण ती माझ्या मुलाची डॉक्टर आहे. उलट स्वाती मॅडमने सिंधूची निवड करून अगदी चांगलं काम केलंय. सिंधूच हे मेडिकल सेंटर अगदी चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. तेव्हा काकू म्हणते, राघव, कदाचित तू सगळं काही विसरला असशील, परंतु मी काहीही विसरलेले नाही. त्यामुळे जो काही निर्णय घेशील ना, तो विचार करूनच घे. त्यावर राघव म्हणत असतो, काकू, माझा भूतकाळ मी विसरलो आहे. सिंधूच या जॉबसाठी अतिशय योग्य आहे. तेव्हा काकू म्हणत असते की तू सिंधूला एक संधी देऊन स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेस हे लक्षात ठेव. तेव्हा राघव म्हणतो, सिंधूचे माझ्यावर खूप उपकार आहेत. विनायकच्या उपचारासाठी ती इथे थांबली आहे. मग मला तिच्या उपकारांची परतफेड करायला नको का? पुढे जे काही होईल ना ते नंतर पाहूयात. तर आता रुक्मिणी काकूचं काही न ऐकता राघव बाहेर जातो. तर इकडे सिंधू रिक्षा थांबवते आणि घरी जाण्यासाठी निघते. परंतु त्याच वेळेला राघव तिथे येतो व सिंधूचा हात घट्ट पकडतो. तो मॅडमला वेळ लागेल म्हणून रिक्षावाल्या काकांना लगेच तेथून जाण्यासाठी सांगतो. तर सिंधू चिडूनच विचारते, राघव, तुम्ही मला का थांबवत आहात? तुम्हाला काय हवं आहे? राघव सांगतो, मी काकूसोबत बोललो आहे. तू इथे जॉब करणार आहेस, तू लगेच आतमध्ये चल. तेव्हा सिंधू म्हणत असते की राघव, मला नव्हतं माहीत की हे क्लिनिक रत्नपारखींच्या पैशांवर उभं राहिलं आहे. ते मी चुकून इथे आले होते, परंतु आता मला माझी चूक सुधारायची आहे. मग काकूचा होकार असू किंवा नकार. त्यावर राघव म्हणतो, सिंधू, तू एक डॉक्टर आहेस. तू जर इथे थांबलीस ना तर अनाथ आश्रमातील मुलांचा खूप फायदा होणार. परंतु सिंधू म्हणत असते की मला तुमच्या उपकारांची गरज नाही. तर राघव सिंधूला अडवत म्हणतो, कोणीही तुझ्यावर उपकार करत नाहीये. उलट इथे काम करून तू खूप साऱ्या मुलांचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवशील. तर सिंधू पुन्हा चिडूनच विचारते की राघव, तुम्हाला असं का वाटतं की मी इथे जॉब करावा? प्लीज मला माझ्या हालाकीवर सोडून द्या. मला बाहेर कुठेही जॉब मिळू शकतो. तर राघव म्हणतो, हो सिंधू, मला माहिती आहे की तू एक अतिशय हुशार डॉक्टर आहेस. तुला बाहेर कुठेही इझिली जॉब मिळेल. परंतु तरीही मला असं वाटतं की तू इथे अनाथ आश्रमातील मुलांसाठी काम करावंस. कारण मला नाही वाटत की ज्या त्रासातून विनायक गेला आहे त्याच त्रासातून आणखी एखाद्या मुलाला जावं लागेल. मी कधी कधी हाच विचार करत असतो की काश या अनाथ आश्रमात एखादा डॉक्टर असता ज्याने लहानपणापासूनच विनायकवर उपचार केले असते, तर आज त्याची अवस्था एवढी बिकट झालीच नसती. आणि राघवच्या तोंडून ते ऐकताच सिंधूच्या पायाखालची जमीनच हादरते. ती राघवला विचारते, म्हणजे विनायक अनाथ आश्रमात होता का? त्यावर राघव सांगतो की हो, विनायक एक अनाथ मुलगाच होता आणि याच आश्रमातून मी त्याला ॲडॉप्ट केलं होतं. तेव्हा सिंधूच्या लक्षात येतं की विनायक मधू आणि राघवचा मुलगा नाही आहे. हे सत्य आता सिंधूच्या समोर आलेलं असतं. ती खूपच खुश होते आणि म्हणते, राघव, हे तर तुम्ही खूप पुण्याचं काम केलं. त्यावर राघव सांगतो, हे फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला माहिती आहे, विनायकला नाही. कारण तो अजून खूप लहान आहे. त्याला असं वाटायला नको की आम्ही त्याच्यावर काही उपकार केले आहेत म्हणून. परंतु सत्य तर हेच आहे की विनायकने माझ्या आयुष्यात येऊन माझ्यावर खूप उपकार केले आहेत. माझं जीवन त्याने सांभाळलं आहे. तर मित्रांनो, आता पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.